तुळसी कोमलवेणी नीलवर्णनारायणी नित्यकल्याणी। तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकामधलं आहे आणि आता सध्या 21व्या शतक चालू आहे. ऑलमोस्ट 1000 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे. नाही तुम्हाला नाही टाकत. आता मी इकडून पकडली आहे निमाणी बस स्टेशन पासून गाडी 146. ही गाडी जाईल सिन्नरला. बागेश्वर म्हणून एक स्टॉप आहे. इकडून गोंडेश्वर म्हणून मंदिर आहे, एकदम जवळ आहे. तर आपण त्या मंदिरात जाऊया. कदाचित संध्याकाळ होईल इकडे यायला आणि बघू काय होतं. आता मित्रांनो आता आलोत आपण सिन्नरमध्ये. तर सिन्नर अराउंड 30 ते 35 किलोमीटर लांब होतं नाशिकपासून. मला निमाणी बस स्टॉपपासून इकडे येण्यासाठी बस भेटली 146 नंबर, ज्याचं तिकीट होतं 55 रुपये. अराउंड 1 ते सव्वा 1 तास लागला इकडे यायला. आणि आता इकडून चालत 1 किलोमीटर लांब आहे गोंडेश्वर मंदिर. तर आता आपण चालत चाललेत कारण बसचा स्टॉप तिथपर्यंतच होता. तर अराउंड अर्धा 1 तास आपण दर्शनासाठी घेऊया आणि व्हिडिओज वगैरे काढूया. त्यानंतर रिटर्न पण नाशिकला जाणार. आपला जो तुम्ही कुठे होतात? मुंबईला. नाही, मुंबईला होतो. हां का? मला तर तुमचं हे बदली झाली आहे का? मी ट्रान्सफर केलं. अच्छा, तुम्ही काय करता? मी पोलीसमध्ये. तर इकडे मी चहा पिला. तर आता ते जे होते ते मुंबई म्हणजे नवी मुंबईमध्ये होते. त्यांचा पोलीस होते ते आणि त्यांची जस्ट त्यांनी ट्रान्सफर करून घेतलेली नाशिकला. मस्त होते बोलायला. सांगितलं की तसं इकडे जवळच आहे हे मंदिर गोंडेश्वर. इकडे अजून एक मंदिर आहे गणपतीचं. हे मंदिर बद्दल पण त्यांनी आयडिया दिली. आता बघूया. मस्त चहा आणि एक बिस्किट खाल्ले. इकडून पुढेच आहे 5 मिनिटावर जाऊत आपण. नाही तुम्हाला नाही टाकत. हा ॲक्च्युली सुनसान इलाका वाटतंय मला. इकडे आजूबाजूला काहीच नाही आहे. हे बघा. पण आय डोंट नो, असं हे वाटत नाही जरा, म्हणजे भीती वगैरे वाटत नाही की असं काय. असं अननोन एरियामध्ये फर्स्ट टाईम आलं आहे ब्लॉग करत. लोक अनोळखी आहेत, काय माहिती नव्हतं ना, प्रॉपर प्लॅनिंग होतं. मी जस्ट तिकीट काढलेलं आणि गोष्टी म्हणजे जागा कुठे काय ते बघून ठेवलेल्या, एवढंच. पण आजचा जो दिवस आहे ते ऑलमोस्ट वेंट वेल टिल नाव. ते बघा त्या साईडला ते मंदिर आहे. आणि आपण इकडून चालत आले. इकडे लहान पोरं पतंग उडवतात. हे आपले सूर्यदेवता. तर या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती द्यायचं बोललं तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकामधलं आहे आणि आता सध्या 21व्या शतक चालू आहे. ऑलमोस्ट 1000 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे. तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकामध्ये स्थापित केलं गेलेलं. जवळजवळ 1000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. त्याच्यामध्ये भगवान महादेव हे मुख्य स्थान आहेत. त्यासोबत पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू ह्यांच्यासुद्धा इकडे मंदिरं आहेत. तर बघूया आपण कसं आहे ते.
बघा, जसं मी बोललेलो त्यातलं एक हे पार्वतीचं मंदिर. हे पार्वतीचं मंदिर पंचरत्नामधून हे श्री गणेश मंदिर. हे बघा, तर असे झाले आपले पंच देवस्थान ह्या गोंदेश्वर ह्या जागेवर सिन्नरमध्ये. हे बघा, इकडून डायरेक्ट चंद्र दिसतो. हे असा गोलाकार आहे आणि असं काही आहे. हे सगळ्यात भारी स्पॉट आहे तो हा मागचा वाला स्पॉट आहे. तिकडून डायरेक्ट चंद्र दिसतोय. बघा मागे चंद्र आहे. आता जाऊया आपण, खूप टाइम झाला, 5:30 वाजलेत. आपल्याला इकडून जायचं आहे पुन्हा नाशिकला. हे असं हे आपलं कृष्णेश्वर मंदिर. हे मंदिर बघायला गेलं तर एक हिडन टेम्पलच आहे. इकडे खूप जेवढी गर्दी पाहिजे तेवढी गर्दी नाही आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे. तुम्ही नक्कीच जर आलात तुम्ही नाशिकला आणि नाशिक एक्सप्लोअर करत असाल तर हे मंदिर नक्कीच विजिट करा. सिन्नरमध्ये, नाशिकपासून 35-36 किलोमीटर. आणि आज शनिवार आहे. मी खूप असे मस्त फोटो काढले तिकडे आणि व्हिडिओ पण काढले. तर मी जातो, इकडून निघूया. इच्छा तर नाही आहे इकडून जायची, पण आपल्याला रात्रीच्या आधी पोहोचायचं आहे आणि रूम्स बघायच्यात. तर चला मित्रांनो, हे होतं अजून एक मंदिर. तिकडे पण काही लोक भेटले. मी अजून एवढा एक्स्ट्रोवर्ट नाही झालो की कोणाशी पण बोलेल रॅन्डमली. आणि हे बघा मागे बघा, काय सुंदर सनसेट आहे नाशिकमध्ये. इकडे आपलं मंदिर आहे मागे. बाबा, मागे डुक्कर दिसतात का तुम्हाला? तर जाऊया आता आपण रिटर्न. होपफुली बस भेटावी आपल्याला. ती चहावाल्या ताई बोलत होत्या अजून एक इकडे मंदिर आहे गणपतीचं, तर संध्याकाळ तर होत आले. होपफुली नाही जमणार आता, बघू पुढे जमतंय का नाही ते, करायला होतं की नाही ते. 1,500 रे, 1,500 मुंबई. हो, आता हळूहळू थंड वातावरण चालू झालंय. मला थंडी तर लागायला लागली आहे. तिकडे लाईट पण लावले वर एक, मगाशी लाईट नव्हती, उजेड होता पण आता एक निळी लाईट लावले. तुम्हाला कॅमेरामध्ये नसेल दिसत पण व्हिडिओमध्ये दिसतंय ते. रिटर्न जाऊत आपण. फायनली आता आलोत आपण डॉर्मेटरीमध्ये. सो इन्स्टेड ऑफ हॉटेल मी डॉर्मेटरी बुक केले ज्याच्यामध्ये सिंगल बेड असतं. तर हॉटेल कुबेरा म्हणून मला 400 रुपीज फॉर अ नाईट, म्हणजे आज 11 AM टू उद्या 11 AM साठीचं होतं हे बुकिंग. पण मी आत्ता येतं रात्री 8 वाजता. तर इकडे बॅग वगैरे ठेवेल मी, जरा बाहेर जाऊन येईल जेवणाचं काय बघायला. आणि हे असं काहीतरी आहे पेड बेसिकली, आणि ब्लँकेट वगैरे. ठीक आहे, तर इकडे आपली डॉर्मेटरी आहे. आता मी जातोय काहीतरी डिनर करायला. बॅग वगैरे सगळी लॉकरमध्ये ठेवली आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर कुबेरा डॉर्मेटरीमध्ये तुम्ही नक्कीच येऊ शकता. चांगलं, मला तर ठीक वाटलं. सगळं वॉशरूम्स वगैरे पण क्लीन आहे. आणि आता मी आलो इकडे हॉटेल मल्हारला. हे माझ्या डॉर्मेटरीच्या जस्ट 2 मिनटं बाजूला आहे.
इकडे मी ऑर्डर केलं आहे व्हेज पंजाबी थाळी आणि बघू 10-15 मिनिट लागतील यायला. तर आजचा दिवस क्रेझी होता, इंटरेस्टिंग. फिरलो आपण. तर अंग दुखतंय माझं थोडं, मग बघू. आणि उद्या आपल्याला 6 वाजता जायचं आहे. ते मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगत नाही, कारण हा प्रॉपर ब्लॉगसाठीच शूट केलेला व्हिडिओ आहे. तर आपल्याला उद्या सकाळी 6-6:30ला निघायला लागेल इकडून आणि 11पर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी थांबायला लागेल. नंतर मग मी डॉर्मेटरीमधून बॅग घेऊनच जाणार आहे. रिटर्न मी डॉर्मेटरीमध्ये येणार नाही बॅग रिसीव करायला. तर बघूया काय सीन आहे. उद्या काय प्लॅन करता येतं ते पण बघेल मी. उद्या मी तिकीट नाही काढलं तर मला तिकीटचा एक बघायला लागेल कसं काय प्लॅन करता येतं ते. तिकीटचं नाही, मुंबईला पुन्हा कसं जायचं ते प्लॅन करायला लागेल. आणि येस, लेट्स सी. मस्त गेला. इथलीच सोलो ट्रिप होती नाशिकची. इकडे थंडी आहे पण फार, जी कोकणमध्ये बिलकुल नव्हती. साताऱ्यामध्ये क्रेझी थंडी होती, कोकणात थंड वातावरणच नव्हतं. आपल्याकडे चण्याची भाजी, डाळ भात, पनीर, 2 टाईपचे पनीर, लस्सी, गुलाबजाम, भात आणि ताक आणि पापड, लोणचं, कांदा. सगळ्या ह्याची किंमत आहे 220 रुपये, विच इज वर्थ आय फील. लेट्स टेस्ट. भाजी तिखट लागते मला थोडी, और मे बी तिखट आहे ही. लिंबू मॅंडेटरी. नेवरी सब्जी विदाउट लिंबू मला जमतच नाही भाई. बाहेर नसेल तर जमतं असं काय नाही, पण लिंबू असेल तर मजाच वेगळी. जबरदस्त थंडी आहे. 9:30 वाजलेत सध्या आणि 18 डिग्री टेम्परेचर आहे. तर हे मुंबईकरांसाठी तर काही क्रेझी टेम्परेचर आहे. 18 डिग्री. 18 डिग्री तर AC असतात सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरवर. आणि असं पण नाही की एकदम मध्यरात्र वगैरे झाले. 9:30 वाजलेत, 9:30ला 18 डिग्री टेम्परेचर. आणि माझी एक मस्ती माझ्या अंगाशी आली आहे. मी भाई हे नाही केलं, स्वेटर घेतलं नाही मस्ती मध्ये. आणि आता जाम क्रेझी थंडी लागते. मस्ती मध्ये नाही बोलू शकत, विसरलो.